आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे जन्मजात कर्णबधिर मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू होतोय। या मुलांना बोलते करण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कॉकली या संस्थेतर्फे सुवर्णात ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यात येते। या शाळेत 3 ते 6 वयोगटातील कर्णबधिर मुलांना पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे। या उपक्रमात वाचा आणि भाषा विकासावर विशेष भर देण्यात येणार असून प्रशिक्षित शिक्षकांमार्फत शिक्षण दिलं जाणार आहे। कॉकलियातील दोषामुळे ऐकू न येणं, त्यातून बोलण्यात अडथळा आणि पुढे शिक्षण व रोजगाराच्या संधी कमी होतात। मात्र लवकर निदान, श्रवण यंत्र किंवा कॉकलियर इम्प्लांट नंतर योग्य वयात प्रशिक्षण दिल्यास ही मुलं ऐकू बोलू शकतात। मेंदूच्या भाषा शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा वयाच्या 6व्या वर्षापर्यंत असल्याने या काळात योग्य मार्गदर्शन अत्यंत गरजेचं असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे। जन्मजात कर्णबधिर मूल जर त्याला व्यवस्थित शिकवलं तरच ऐकू शकतं आणि बोलू शकतं। तर त्याच्यात 6 वर्षापर्यंतच हे प्रयत्न केले तरच त्याला बोलायची संधी राहते, मग शिक्षणाची संधी राहते, उपजीविकेचं साधन मिळवता येतं। दुर्दैवाने ही संधी ग्रामीण भागात उपलब्ध नाही आणि त्यामुळे कॉकलिया पुणे या संस्थेतर्फे शहरी भागातच जे काम चालू होतं ते ग्रामीण भागात नेण्याच्या संकल्पाने आम्ही या मंचर भागात आलेलो आहोत, जेणेकरून इथल्या कर्णबधिर मुलांना ऐकायचं कसं आणि बोलायचं कसं हे शिकवता येईल आणि ती नॉर्मल बनतील। या भागातल्या ग्रामीण भागातल्या सर्व अशा प्रकारच्या मुलांनी, पालकांनी याच्यातला फायदा घ्यावा आणि आपल्या मुलांना बोलतं करावं असं आवाहन मी या संस्थेतर्फे करतो। दरम्यान मंचरमधील हा उपक्रम कर्णबधिर मुलांच्या शिक्षण आणि भविष्यासाठी नवी दिशा देणारा ठरणार आहे।